ठिबक सिंचन करत असताना जी सबलाईन वापरायची आहे ती किती इंची वापरावी हा प्रश्न खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनात असतात आणि हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तुम्ही जर चुकीची सबलाईन वापरली, समजा 2 इंचीच्या जागी 2.5 इंची पाईप वापरला, तर एक तर खर्च तुमचा वाढून जातो की ज्याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा नाही आहे. आणि सोबतच ती मोठी सबलाईन वापरल्यामुळे तुमचं पाण्याचं प्रेशर मेंटेन नाही होत आणि त्याच्यामुळे तुमची ड्रीप लवकर चोकअप होते. तर कितीही मोठी मोटर असो, कितीही लांबून पाईपलाईन आलेली असावो, तुमचं कितीही मोठं क्षेत्र असो, हो शकेल तोपर्यंत तुम्ही ड्रीप इरिगेशनसाठी सबलाईन 2 इंचीचाच उपयोग केला पाहिजे. तुम्हाला 2.5 इंची 3 इंची पाईपची जरूरत नाही आहे. आता भरपूर शेतकरी विचारतील की बाबा आमची पाईपलाईन मोठी, जी मुख्य पाईपलाईन आली आहे ती 3 इंचीची आणि त्यातनं तुम्ही सांगतात की 2 इंचीत पाणी टाका, मग तिथे पाईपलाईन नाही फुटणार का? अरे बरोबर आहे बाबांनो, पण तुम्ही 3 इंची जे पाणी आणलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही एका वेळेस 2 एकर, एका वेळेस 3 एकर, एका वेळेस 4 एकरचं क्षेत्र उघडणार आहे आणि सबलाईन ही एकेका एकरची लावली आहे. तर समजा 3 इंचीचं जर तुम्ही 2 कॉक उघडले 2 एकरचे, तर 2 इंची पाणी इकडे गेलं, 2 इंची पाणी तिकडे गेलं, तर उरटतं प्रेशर ड्रॉप आला, पाणी कुठे वाढलं? तर ठिबक करत असताना 2 इंची पाईपलाईन जर वापरली तर पैसे पण वाचतील आणि ठिबकचं आयुष्य पण वाढेल, ठिबक कमी चोकअप होईल आणि तुमचा फायदा चांगला होईल. असाच काही प्रश्न तुमच्या मनात असेल ठिबकबद्दल, इतर प्रॉडक्टबद्दल, तर कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेल. धन्यवाद.